नालासोपाऱ्यात मुलीचा खून झाल्याचे खोटे सांगून कुमार श्रेयस येलेचे सोन्याचे दागिने लंपास, आरोपी नासिर शेख आचोळे पोलिसांच्या जाळ्यात। 5 जानेवारी रोजी फिर्यादी यांचा अल्पवयीन मुलगा कुमार श्रेयस सतीश येले वय वर्ष 15 हा ठेडा पार्क आचोळे तलावाजवळून त्याच्या मित्रासोबत क्लासवरून घरी जात असताना त्यास एका अनोळखी इसमाने लोटस कंपाऊंड एफ जिम जवळ आचोळे रोड येथे थांबवून बोलण्यात गुंतवून नालासोपारा स्टेशन रोडकडे एका मुलीचा खून झाला असून ते त्यांना दाखवण्याचे खोटे कारण सांगून त्यांना सोबत घेऊन जाऊन त्यापैकी 2 मित्रांना अलकापुरी येथे थांबवून फिर्यादी यांच्या मुलास व त्याच्या मित्रास नालासोपारा स्टेशन रोडकडे घेऊन जाऊन फिर्यादी यांच्या मुलाच्या गळ्यातील 10 ग्रॅम सोन्याची चेन विश्वासाने स्वतःकडे ठेवून घेऊन त्यांना पुढे मुलीचे प्रेत आहे असे सांगून फसवणूक करून नमूद चेन घेऊन निघून गेला। म्हणून आचोळे पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 318(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील अनोळखी इसमाचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत असताना तो मुंब्रा परिसरात राहत असल्याबाबत माहिती मिळाली। त्यावरून नमूद आरोपी याची मुंब्रा येथे जाऊन शोध घेतला असता तो दिनांक 26 जानेवारी रोजी शिळफाटा मुंब्रा जिल्हा ठाणे येथे आरोपी नासिर बासा शेख हा मिळून आला। नमूद आरोपी याला ताब्यात घेऊन दिनांक 26 जानेवारी रोजी अटक करण्यात आली। त्याच्याकडे कौशल्यपूर्ण विचारपूस करून सखोल तपास करून त्याच्याकडून फसवणूक केलेली 65,000 रुपयांची सोन्याची चेन हस्तगत करून त्याने यापूर्वी मुलुंड, नवघर, भांडूप तसेच माणिकपूर येथे केलेल्या 5 गुन्ह्यांची यशस्वी उकल करण्यात आली। सदरची कारवाई मीरा भाईंदर वसई विरार पोलीस ठाण्याचे वसई परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त श्रीमती पौर्णिमा चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त तुळिंज विभाग श्री उमेश पाटील, आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुजित कुमार पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री प्रफुल्ल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री मंगेश वडणे, श्री गुरुदास मोरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय दायगडे, पोलीस हवालदार शंकर शिंदे, निखिल चव्हाण, विनायक कचरे, अमोल सांगळे, पोलीस अंमलदार मोहनदास बंडगर, लोकेश कुवर, गोविंद गुट्टे, सुशांत भोये आणि पोलीस हवालदार अमोल बोर्डे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। नालासोपारा येथून मनोहर आगोंडे यांची रिपोर्ट।